काय तुम्हाला खटकलंय त्याच्याबद्दल बोला. बाकी उगाच आई बहीण हे सगळे खूप काय म्हणतात जवळच्या व्यक्ती आहेत यार आमच्या, आणि त्यांना फार अस्तित्व म्हणजे त्यांना फार काही भीक घालायची नाही. इथे ते राहत आहेत, फॅमिलीपासून दूर राहत आहेत, त्यांचं खाणं पिणं राहणं हे सगळं प्रोडक्शन बघताय. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षामध्ये मालिकेने आपल्याला खरंच खूप सुंदर सुंदर असे क्षण दिले आहेत, खूप चांगले चांगले सरप्राईजसुद्धा दिले आहेत. आज देखत या मालिकेचा TRP त्याच स्तरावर आहे. तो थोडाफार कमी जास्त होत असेल, पण प्रेक्षकांचं प्रेम तेवढंच आहे. आणि याच सगळ्या टीममधून एक गोड कलाकार माझ्यासोबत आहे. मी जसं सुरुवातीला बोललो काय कारणामुळे ते आता मी परत बोलतो, कारण का कट झालेलं. कौतुक आहे एवढ्या सगळ्या गरमीमध्ये एवढा सगळा ब्लेझर वगैरे घालून फिरणं, कारण का जसं मी बोललो की 5 मिनिटं मी बसलेलो, घामाच्या धारा ज्या सुरू झालेला ना, किती भारी वाटतं की चायला हे करतोय आपण प्रेक्षकांसाठीच करतोय. वर्ष कंप्लीट झालंय, किती ब्लेस्ड वाटतंय सगळ्या टीमसोबत. नाही, खूप ब्लेस्ड वाटतंय. आणि थोडीशी करेक्शन करतो तुझ्या सुरुवातीच्या स्टेटमेंटची. ती म्हणजे थोड्याफार फरकाने कमी जास्त नाही होत आहे. 1 वर्षाला आम्ही नंबर 1च आहोत. थोडंसं ते प्राऊड फिलिंग वाटतं. म्हणजे ते थोडंसं लोकांना बघताना असं वाटू शकतं काय ॲटिट्यूड आहे, पण यार खरंच नंबर 1 राहण्यासाठी ना काय म्हणतात ते नंबर 1चं फिलिंगच वेगळं आहे. आणि त्यासाठी आम्ही दाखवलं तरी काय हरकत नाही. आणि ऑनेस्टली सांगू तर आम्ही इथे काम करतो, आम्ही साताऱ्यात शूट करतोय, तर ना त्या गोष्टीचा अंदाज येत नाही. मुंबईत असताना थोडंफार इंडस्ट्रीशी कनेक्टेड असतो, पण साताऱ्यात असताना आम्ही त्या ओव्हरऑल TRP, ती शर्यत आणि ते रॅट रेस याच्यामध्ये न पडता आम्ही आमचं काम करत होतो फक्त. सो तेव्हा अंदाज नाही आला की नक्की आम्ही जे करतोय ते लोकांना आवडतंय की नाही. पण ह्या जे आकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की आम्ही आमचं काम करत राहिलो आणि त्या रॅट रेसमध्ये पडलो नाही, त्यामुळे आम्ही कदाचित नंबर 1 आहोत. आणि म्हणजे प्रेक्षकांची पसंती आहे या मालिकेला. नाही, मला ना प्रसादचा ॲटिट्यूड खरंच खूप आवडतो. जर आपण आहोत नंबरवर तर आपण आहोत, मग तो मास असलाच पाहिजे. ते थोडंफार का नाही यार, म्हणजे वाय नॉट. आणि त्यासाठी काय म्हणजे मी एकटा नाही आहे या सगळ्यात. राईट फ्रॉम आमचे प्रोड्युसर्स, चॅनलनी ज्या प्रोडक्शनवर विश्वास दाखवला ते प्रोडक्शन हाऊस, ट्रम्प कार्ड प्रोडक्शन हाऊस, सुवर्ण मंत्री आणि तेजेंद्र सरिता नेसवणकर यांचं हे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांनी हा इतका मोठा डोलारा उचलला, कारण की साताऱ्यात शूट करणं, आउटडोर शूट करणं बेसिकली खूप टास्किंग असतं. एक बंगला पसंत पडला होता, तो बंगला आहे आता साताऱ्यात. त्यामुळे साताऱ्यात राहणं खाणं अख्खी युनिट, जवळजवळ आमचं 80 लोकांचं युनिट आहे. तर त्या 80 लोकांना जवळजवळ 1 वर्ष झाले आम्ही इथे ते राहत आहेत, फॅमिलीपासून दूर राहत आहेत, त्यांचं खाणं पिणं राहणं हे सगळं प्रोडक्शन बघताय. सो आणि ॲट द सेम टाईम अख्खी प्रोडक्शन, म्हणजे स्पॉट बॉय पासून आता कधी कधी टीम बदलतात वगैरे, पण जे आजपर्यंत फार टीम बदलल्या नाही आहे तरी आमच्या इथे 1-2 ते 3 टीम आल्या असेल मॅक्सिमम स्पॉट दादांच्या. पण लाईटवाले तेच आहेत सुरुवातीपासून, सेटिंगवाले सुद्धा बऱ्यापैकी तेच आहेत. आणि ॲट द सेम टाईम साताऱ्यात शूट करून सुद्धा स्थानिक लोकांना सुद्धा इथे जॉब दिला. आणि असं सगळंच रे, म्हणजे ते वर्षभरात खूप काय बघितलं, तर त्या सगळ्याचं फळ म्हणू शकतो. जसजशी मालिका पुढे जाते ना, तसं ट्विस्ट अँड टर्न्स आम्हाला बघायला मिळतातच आहेत. ह्याच्या आधी आपण महासंग्रामला भेटलो तेव्हा सुद्धा खरंच खूप सुंदर गप्पा रंगल्या. मी इथे आल्यावर ना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ते म्हणजे या सगळ्या टीममध्ये ना एक भयंकर चिल माणूस असा मला दिसतो, तो म्हणजे डायरेक्टर सर आपले. म्हणजे ना खूप मालिकेच्या सेटवर ना दिग्दर्शकाची धावपळ असते, पण राजू सरांची धावपळ जरी असली ना तर एकदम ते चिल आहेत, आरामात करतात आहेत, पण तेवढं काम होत आहे. काय सांगशील त्या दिग्दर्शकाबद्दल? एक सेकंड हे संपू दे. संपू दे. नाही, चालेल ना आपण. आवाज येतोय ना? आवाज. सॉरी, तू परत एकदा. तर मी त्याल्यावर ना मला एक माणूस असा ना एकदम चिल माणूस दिसला, ते म्हणजे आपले डायरेक्टर सर राजू सर. धावपळ सुद्धा आहे त्यांची, शूट कसं झालं पाहिजे, सीन कसं लागले पाहिजे ह्याची जर धावपळ आहे, पण ना त्यांच्या चेहऱ्यावर असं टेन्शन दिसत नाहीये आणि त्यांच्याकडून घाई होत नाहीये. काय सांगशील दिग्दर्शकाबद्दल? राजू सावंत ही व्यक्ती या क्षेत्रात कैक वर्षांपासून काम करते. आणि काय म्हणू, म्हणजे माझी पहिली सिरियल ला सर दिग्दर्शक होत. मी लेक लाडकी या घरची नावाची सिरियल होती, खूप जुनी, म्हणजे 2010 साली 10-11 साली.
सो मी तेव्हापासून सरांना ओळखतोय आणि सर तेव्हापासूनच साधारणतः एवढे चिल्ल आहेत. पण यु नो एवढ्या वर्षांचा अनुभव आहे ना त्यांना की त्यांना माहिती आहे की कुठल्या पॉइंटला प्रेक्षक काय रिॲक्ट होतील, कुठल्या पॉइंटला प्रेक्षकांना थोडं रिलॅक्स केलं पाहिजे, कुठल्या पॉइंटला दामिनीला बाहेर काढलं पाहिजे, कुठल्या पॉइंटला पारूचं काय म्हणतात पारूचं स्वगत पारूचं मनोगत व्यक्त केलं पाहिजे, कुठल्या पॉइंटला हे सगळं सरांना एवढं पाठ आहे ना, त्यांना प्रेक्षकांची नस ओळखता येते. तर त्यामुळे यु नो इट्स अ प्लेजर. खरं सांगावं तर कुठल्याही ॲक्टरसाठी एका इतक्या सुंदर डिरेक्टरसोबत काम करायची संधी मिळणं हे खरंच प्लेजर आहे. आणि यु नो एंड ऑफ द डे आता कसं आहे ना, वर्ष झालं आहे त्यांच्यात ही इज बिकम लाईक अ फादरली फिगर टू अस एव्हरीवन. तर बरेच जणांचे प्रश्न असतात, ते सगळ्या प्रश्नांना उत्तर देतात. अजिबात म्हणजे इतके प्रश्न असतात ना कधी कधी कलाकारांना, इन्क्लुडिंग मी, खूप प्रश्न असतात. पण तरी सर त्याला गमतीत मस्करीतच नेत असतात. त्याला पूर्ण सेटवर कितीही काही झालं तरी हसी मजाक चालू असतं. त्यांना ज्यांना शालजोडे द्यायचे आहेत त्यांना शालजोडे देण्यात येतात. ज्यांना थोडंसं प्रेमाने समजून सांगायचं त्यांना प्रेमाने, असं सगळं ते व्यवस्थित मॅनेज करतात. सो ही इज अ ट्रू कॅप्टन ऑफ द शिप, यु नो. सो इट्स अ प्लेजर वर्किंग. खूप भारी वाटतंय. तुर्तास मी ते थांबतो. एक शेवटचा प्रश्न मला तुला विचारायला आवडेल, कारण का ना मी 2-3 कलाकारांना प्रश्न विचारला, पण मला पर्सनली प्रसाद जवळकडून ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आपण ज्या प्रेक्षकासाठी काम करत असतो ना, ज्या प्रेक्षकांकडून आपल्याला प्रेम मिळत असतं, तोच प्रेक्षक वर्ग कधी कधी प्रसाद निंदकाचे घर असावे शेजारी असं सुद्धा बघतो. कधी कधी हा प्रेक्षक आपल्यावर ट्रोलिंग करण्यापेक्षा मित्र बोलिंग की तो आपली मालिका बघत असतो म्हणून काही शब्दांमध्ये तो भाष्य सुद्धा करतो. मग ते खूपच विचित्र पद्धतीने सुद्धा असतं. प्रसाद जवळ एक कलाकार म्हणून सुद्धा आणि सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने सी ऑनेस्टली ट्रोलिंग आहे ना, म्हणजे काय म्हणावं, निंदकाचे घर पण खरंच निंदा करत असतील तर खरंच ऐकून घेण्यात काही वाईट नसतं. पण कधी कधी फारच बेसिक गोष्टींवर बोलतात. तर त्यांना काय असतं, त्यांना अटेन्शन पाहिजे असतं. बरोबर. जसं मी म्हणेन की आम्हाला पण अटेन्शन पाहिजे असतं. तर तुम्ही जितकं आमच्याबद्दल बोलाल तितकी आम्ही प्रगती करणार आहोत. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कसं बोलायचं आमच्याबद्दल. तर त्यामुळे मला असं वाटतं ट्रोलिंग करा यार, वाईट नाही आहे ट्रोलिंग. वाईट नाही म्हणण्यापेक्षा सेन्सिबल ट्रोलिंग करा. काय तुम्हाला खटकलंय त्याच्याबद्दल बोला. बाकी उगाच आई बहीण हे सगळे खूप काय म्हणतात जवळच्या व्यक्ती आहेत यार आमच्या, आणि तुमच्या पण तितक्याच जवळच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून काय तुम्हाला मिळणार आहे. सो मला कळालं मी असं का बोलू, मला हे उत्तर प्रसादकडून पाहिजे करून. म्हणजे काय यार त्यांच्याबद्दल कायच बोलणार. त्यांना दुसऱ्या सेकंडला त्यांना रिपोर्ट केलं की ते ब्लॉक होतात. असं अशांचं अस्तित्वच काय आहे मुळात. तर त्यामुळे मलाही त्यांना फार अस्तित्व म्हणजे त्यांना फार काही भीक घालायची नाही. बाकी काय मी तुला सांगू, जे खरंच मनापासून ट्रोल करतात, जेव्हा खरंच मनापासून निंदा करतात ना एखाद्या गोष्टीची, आता काय पारूला म्हणजे हे पण येतच का, पारूला ते पण येतच का, हो येतं. पारू आहे आमची सुपरमॅन, पारू आहे आमची काय म्हणतात, पारूला बऱ्याचशा गोष्टी येतात कारण ते कॅरेक्टरच तसं आहे. म्हणजे ती गावाकडनं आली तरी पण तिने अक्षरशः एका कंपनीमध्ये ब्रँड अँबॅसेडर हे पद जर का मिळवलं आहे तर ते तिने तिच्या कर्तृत्वावर ते कॅरेक्टर बिल्ड होत गेलेलं आहे. बरोबर. तर त्या पद्धतीने लोक काय करतात, डायरेक्ट 300वा एपिसोड बघतात किंवा 200वा एपिसोड बघतात, डायरेक्टली पहिला प्रवास बघत नाही. तर त्यांना वाटतं की असं थोडीच असतं. असं असतं. तुम्ही जर पहिल्यापासून बघितलं तर असंच असतं. तुम्ही पण लगेच काय 10वीची परीक्षा नाही दिलेली आहे, तुम्ही पण ग्राईप वॉटर प्यायलाच आहात पहिले आणि नंतर सगळंच झालेलं. सो या नाही खरंच खूप भारी वाटतं. ह्या इथून हे जो शेवटचा प्रश्न होता तो शेवटचा प्रश्न खरंच खूप रंगलाय. तुर्तास मी ते थांबतो कारण काय शूट सुद्धा सुरू आहे. त्यामुळे नक्कीच खरंच खूप भारी वाटतं आमच्या गप्पा मारून. सो मच. म्हणजे वर्षभराने का होईना पण तुम्ही सगळे मीडियावाले साताऱ्यात आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आता हा कोणाला होता हे तुम्ही जाणून घ्या. तर कारण की काय मुंबईत शूट असल्यावर मुंबईच्या सिरियलच्या सेटवर जायला सोपं असतं. पण काय शेवटी तुम्ही न येऊन सुद्धा आम्ही नंबर 1 आहोत. तर आता तुम्ही किती वेळा यायचं साताऱ्यात हे ठरवा. नक्कीच. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.